यानंतर एक महत्त्वाची बातमी, नाशिकमधून हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट या फसवणूक प्रकरणी कंपनीच्या 5 संचालकांना अटक करण्यात आलेली आहे। भगवंत कोठुळे, महेश नेरकर, अनिल कोठुळे, रवींद्र दळवी, दर्शन शिरसाट यांना अटक करण्यात आलेली आहे। हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता आणि त्या प्रकरणामध्ये या 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट हे प्रकरण आहे, यामध्ये अनेक गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं होतं। कंपनीच्या नाशिकमधील 5 संचालकांनाही अटक करण्यात आलेली आहे। भगवंत कोठुळे, दर्शन शिरसाट, अनिल कोठुळे, महेश नेरकर यांना अटक करण्यात आलेली आहे। रवींद्र दळवी आणि दर्शन शिरसाट ही जेरबंद झालेले आहेत। हजारो गुंतवणूकदारांना या कंपनीनं कोट्यवधींचा गंडा घातला होता। हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट फसवणूक प्रकरणी कंपनीच्या नाशिकमधील 5 संचालकांना अटक करण्यात आलेली आहे। भगवंत कोठुळे, अनिल कोठुळे, तसंच महेश नेरकर आणि दर्शन शिरसाट, रवींद्र दळवी यांनाही अटक करण्यात आली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रकरणी मोठी कारवाई म्हणायला हवी। हो, निश्चितच, कारण गेल्या 2-3 महिन्यापासून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत होते आणि आरोपींचा शोध घेत होते। मात्र आजचा दिवस ज्यावेळेस हे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी पोलीस कमिशनर यांची भेट घेतली आणि त्यानंतर पोलीस कमिशनर रवींद्र सिंघल यांनी सर्व पोलिसांना आदेश दिले की तत्काळ जे कोणी आरोपी यातले संशयित आहेत त्यांना ताब्यात घ्या आणि त्यांना ताबडतोब त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये रिमांड घेण्यासाठी त्यांना न्यायालयामध्ये हजर करा असे आदेश दिल्यानंतर आज पोलिसांची पथकं फिरली आणि त्यानंतर 11 पैकी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र यातला जो प्रमुख संशयित आहे विनोद पाटील हा अद्याप फरार आहे आणि त्याचबरोबर एक सुशांत कोठुळे नावाचा आणखी एक संचालक आहे तो देखील फरार आहे। मात्र हाती न लागण्यापेक्षा हे 5 जण जे हाती लागलेले आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती येईल आणि शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा पुन्हा एकदा उघडकीस येईल असं म्हटलं जात आहे। नक्की, धन्यवाद मुकुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।